केंद्र सरकार होश में केंद्र सरकार होश में धूप से लोग क्यों ये गिरे भनभन आ रहे फास्ट। महाबोधी महाविहारावर हजारो वर्षांपासून अन्य धर्मीयांचा ताबा आहे, एका विशिष्ट धर्मीयांचा ताबा आहे आणि जगातलं ते एकमेव असं ठिकाण आहे की प्रार्थनास्थळ एका धर्मावलंबियांचं आहे आणि त्या ठिकाणी ताबा मात्र कब्जा मात्र दुसऱ्या धर्मावलंबियांचा आहे आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी केल्या जातात। जसे बुद्धांनी आत्म्याला नाकारले, बुद्धांनी कर्मकांड नाकारले आणि त्या ठिकाणी हे सर्व केले जाते जे बुद्धांनी नाकारलेलं आहे आणि हा बौद्धांवरती एवढा प्रचंड अन्याय आहे। विशेषतः तिथे 1949च्या जुलैमध्ये बिहार गव्हर्नरने एक कायदा त्या ठिकाणी जो आहे तो अंमलात आणला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली, ती 26 नोव्हेंबर 1949ला भारत सरकारच्या सुपूर्द केली, स्वाधीन केली। भारत सरकारने ती स्वीकृत केली, परंतु भारत सरकारने स्वीकृत केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात येण्याच्या आधीच त्या सेक्युलर म्हणविल्या जाणाऱ्या बिहार सरकारने एक डाव रचला आणि त्यांनी आपला कायदा त्यांच्या विधिमंडळामध्ये पारित केला गेला। जे 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि त्याच्या आधीचा तो कायदा आहे। 1963 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली होती की भारतीय राज्यघटना अंमलात येण्याच्या पूर्वी जे काही कायदे तयार केलेले होते, विधिमंडळांनी जे काही कायदे निर्माण केलेले होते ते सगळे कायदे संपुष्टात आणले जावेत, परंतु अजूनपर्यंत बिहार सरकार तो कायदा संपुष्टात आणत नाही। कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाने अनागारिक धर्मपालांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी अनागारिक धर्मपालांनी बिहारच्या या महाबोधी महाविहाराचा मुक्तीचा लढा लढलेला होता आणि कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी ती उच्च न्यायालयामध्ये ती केस लढली होती। कलकत्त्याच्या उच्च न्यायालयाने सुद्धा 1928 साली असा निकाल दिलेला आहे की बौद्ध सम्राट अशोकाने तयार केलेले निर्माण केलेले बौद्ध धर्म अवलंबियांचे प्रार्थनास्थळ महाबोधी महाविहार बौद्धांच्याच ताब्यात असावं, त्याचं व्यवस्थापन बौद्धांनी करावं, परंतु अद्यापपर्यंत मात्र तेथे बौद्धांचं व्यवस्थापन नाही आणि जगभरातील बौद्ध लोक एकत्र आले। त्यातील नांदेड जिल्ह्यातील आज संपूर्ण बौद्ध भिक्खू संघ, बौद्ध अनुयायी, सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे सर्व प्रतिनिधी आणि सर्वच्या सर्व एकत्र आले आणि कलेक्टर ऑफिसवर हा महामोर्चा आणला। महामोर्चाच्या द्वारे आम्ही भिक्खू संघाच्या वतीने ही मागणी कलेक्टरांच्या हातात दिली की युनेस्को पर्यंत तुम्ही ही आमची मागणी पोचवा आणि आम्हाला महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून द्या। युनेस्कोने सुद्धा 2002 साली असं घोषित केलेलं आहे की सम्राट अशोकांनी बौद्ध सम्राटांनी तयार केलेले हे बौद्ध विहार बौद्ध धर्मावलंबियांच्या ताब्यात देण्यात यावं। सध्या महाबोधी महाविहाराची देखरेख वर्ल्ड हेरिटेज करते, युनेस्को करते, परंतु युनेस्कोला सुद्धा ते जुमानत नाही। तसं हट्टी असलेलं बिहार सरकार खोटारडेपणाने या देशामध्ये वागत आहे, भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे आणि संविधानात दिलेले मूलभूत अधिकार या देशातल्या नागरिकांचे जे आहेत ते नागरिकांचे अधिकार सुद्धा हिसकावून घेत आहेत। ज्यांच्या धर्माचे धर्मस्थळ त्यांच्या ताब्यात असावं हा जो मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला तो सुद्धा बिहार सरकार हा हिसकावून घेत आहे। बिहार सरकारच्या निषेधार्थ महाबोधी महाविहाराचा 1949चा कायदा नष्ट करण्याच्या त्या मागणीच्या अनुषंगाने आज आम्ही हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यावर आणण्यात आलेला आहे। विश्वभरातील बौद्ध भिक्खूंचा, भिक्खुनींचा, बौद्ध उपासक उपासिकांचं
बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे अतिशय श्रद्धेचं निष्ठेचं ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो 1949चा जो ॲक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ॲक्ट आहे। त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो